यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते। नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भगवान दत्तात्रेयांच्या चरणी नमस्कार करून या माझ्या भागवताच्या विचाराला, भागवताच्या ज्ञानाला मी प्रारंभ करतो। या श्री दत्त भक्ती या माझ्या यूट्यूब चॅनलवरून अधिक महिन्यामध्ये सुरुवात झालेली ही सेवा आपण पुढे चालू ठेवतो आहोत। कित्येक लोक भाग बघतात, त्याच्यावर विचार करतात, चिंतन करतात। काही लोकांनी कमेंटही केलेले आहेत, काही लोक भेटून सांगतात, काही लोक प्रश्न हे विचारतात। त्या प्रश्नांची उत्तरं मला ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी मी त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतोय। काही लोकांनी असा प्रश्न विचारला की हे भगवान दत्तात्रेयांच्या 24 गुरूंचं ज्ञान का आवश्यक आहे मानवी जीवनामध्ये। तर पहिल्या दुसऱ्या भागामध्ये ज्यावेळा ह्या उद्धव गीतेची प्रस्तावना मी केली, त्या प्रस्तावनेमध्ये मी हे सगळं सांगितलेलं आहे। भगवान श्री गोपाल कृष्ण निज धामाला निघाले, अवतार समाप्ती करणार आहेत आता। तेव्हा ते उद्धवाला सांगतात की मी आता अवतार समाप्ती करणार आहे, मी निज धामाला जाणार आहे। आणि मी अवतार समाप्ती केल्यानंतर, निज धामाला गेल्यानंतर द्वापार युग संपूर्ण कलियुगाला प्रारंभ होणार आहे। आणि या कलियुगामध्ये धर्माचा नाश होणार, अधर्माचा प्रभाव होणार। त्यांनी सांगितलं की साधू सज्जनांचं अंतःकरण सुद्धा पापाविषयी प्रवृत्त होणार आहे, अधर्मालाच लोक धर्म मानणार आहेत। तेव्हा या कलियुगामध्ये मानवी जीवनाचं सार्थक होण्याकरता भगवान गोपाल कृष्ण उद्धवाला सांगतात की भगवान दत्तात्रेयांनी जे 24 गुरु केले, त्या 24 गुरूंच्याकडून जे ज्ञान मिळवलं ते ज्ञान तू घे, मानवी जीवनाचं सार्थक कर। म्हणून गोपालकृष्ण उद्धवांना उपदेश करताना ही अवधूत गीता सांगतात की भगवान दत्तात्रेयांनी आपल्या 24 गुरूंचं ज्ञान हे यदुराजांना सांगितलं। मानवी जीवनाचं सार्थक व्हायला पाहिजे। हळूहळू हळूहळू आयुष्य कमी 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 व्हायला लागलंय। घटिका गेली, पळे गेली, तास वाजे घणाना, आयुष्याचा नाश होतो रामकार्य म्हणाना। क्षणाक्षणानं आयुष्य नाश व्हायला लागलंय। काळ आयुष्याला खातोय आपल्या। जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत मनुष्य म्हणून जगावं आणि मरताना मनुष्य म्हणून मरावं, याकरता या 24 गुरूंच्या ज्ञानाची आवश्यकता आहे। 84 लक्ष जीव आहेत, अगदी चिलटापासून ते हत्तीपर्यंत, त्यात मनुष्य पण आला। ह्या प्राण्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे? आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम्। या पशूंच्यात आणि माणसात काय फरक आहे? आहार, सगळ्यांना आहार लागतो, चिलटापासून हत्तीपर्यंत सगळ्यांना आहाराची आवश्यकता आहे। मनुष्याला पण आहाराची आवश्यकता आहे। निद्रा, सगळेच प्राणी निद्रा घेतात, मनुष्यही निद्रा घेतो। निम्म आयुष्य हे निद्रेतच जातं। भय, प्रत्येकाला भय वाटतं, प्रत्येक प्राण्याला भय वाटतं। आणि मैथुन सुख हे प्रत्येक प्राणी घेतच असतो। मग या 84 लक्ष योनीत जन्मणाऱ्या प्राण्यांच्यात आणि मनुष्यात काय फरक आहे? तर त्यांनी सांगितलं की धर्मो हि तेषाम अधिको विशेषः। धर्म हेच विशेष आहे, कारण मनुष्य धर्मानं वागू शकतोय, या प्राण्यांना हा विचार नाही आहे। धर्मेण हेन पशुभेद समानः।
जर धर्माप्रमाणे वागलं नाही तर या पशूंच्यात आणि मनुष्यात काहीही फरक नाही, काहीही फरक नाही. मनुष्य आणि गाढव यात किती फरक आहे? नखा एवढा फरक आहे, नखा एवढा. नख केवढं असतं आपलं? नर म्हणजे मनुष्य आणि खर म्हणजे गाढव. नरातला न काढला आणि तिथं ख घातला की माणसाचं गाढव होतं, आणि गाढवातलं खर यातलं ख काढलं आणि तिथं न घातलं की लगेच गाढवाचा मनुष्य होतो. न ख, नखा एवढा फरक आहे. धर्मानं वागलं पाहिजे मनुष्यानं, तर मनुष्य म्हणून आपण जीवन जगू शकतोय आणि मरताना मनुष्य म्हणून आपण जगू शकतोय. नाहीतर या इतर प्राणी मात्रांच्यात आणि आपल्यात काहीही फरक नाही. मनुष्याचं जीवन उन्नत व्हावं, मनुष्याचं जीवन अधपतित होऊ नये, याकरता हे 24 गुरूंचं ज्ञान आहे. ह्या 24 गुरूंचं ज्ञान आपण जर आपल्या जीवनामध्ये उतरवलं तर आपलं जीवनाचं सार्थक होणारच आहे. परंतु ते शक्य झालं नाही तर 24 गुरूतला एक जरी गुरु आपण करून घेतला आणि त्याचं ज्ञान पूर्णांशानं जर आपल्या जीवनामध्ये आपण जर उतरवलं तर आपल्यावर निश्चितपणानं परमेश्वरी कृपा झाल्याशिवाय राहणार. निदान आपल्या मृत्यूनंतर देवाला मनुष्याचा जन्म तरी आपल्याला द्यावा लागेल. या 84 लक्ष जीवजंतूचा जन्म आपल्याला घ्यावा लागणार नाही. असं तरी कमीत कमी आपलं जीवन असावं की मृत्यूनंतर देवाला माणसाचाच जन्म आपल्याला द्यावा लागेल. असं तरी आपलं कमीत कमी जीवन असावं. याकरता या 24 गुरूंची नितांत आवश्यकता आहे. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज दत्तमाहात्म्य ग्रंथात सांगतात की आत्मज्ञानाच्या प्राप्तीकरता एकाच गुरूंची आवश्यकता आहे. त्या गुरूंच्याकडे आपण गेलो, त्यांची कृपा झाली, त्यांनी मस्तकावर हात ठेवला की एका क्षणात आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होतं, आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो, समाधी अवस्था आपल्याला प्राप्त होते. परंतु ती समाधी अवस्था प्राप्त होण्याकरता, ते आत्मज्ञान प्राप्त होण्याकरता अगोदर आपली काहीतरी तयारी पाहिजे. याकरता काहीतरी गुण आपल्याला आवश्यक आहेत, ते गुण आपण घ्यायला पाहिजेत. आणि थोडेसे दोष जे आहेत हे दोष आपल्यातले निघून जायला पाहिजेत, ते आपण काढून टाकायला पाहिजे. म्हणजे काही गुणांची प्राप्ती करून घ्यायला पाहिजे आणि काही दोष निवृत्ती व्हायला पाहिजे आपल्या जीवनातून. तेव्हा हा आत्मसाक्षात्कार आपल्याला गुरूंच्याकडून प्राप्त होईल. ते गुरु आपल्याला एकच आहे. परंतु हे 24 गुरु का करायचे तर आत्मज्ञानाच्या प्राप्ती करता ज्या गुणांची आवश्यकता आहे ते गुण आपल्याला प्राप्त होतील आणि जे दोष निवृत्त व्हायला पाहिजेत, जे दोष निघून जायला पाहिजेत आपल्यातून, ते दोष आपले निघून जातील. धर्म म्हणायचं कशाला? धर्मानं मनुष्यानं जगायचं आहे. तर ते सांगतात की तर्को अप्रतिष्ठा. तर्क असं परमेश्वर स्वरूप आहे, असं असेल, तर्काला काहीच अर्थ नाही, तर्काला काहीच प्रतिष्ठा नाही. श्रुतयो विभिन्न, श्रुती विभिन्न आहेत, लाखो श्रुती आहेत, लाखो वेदमंत्र आहेत, परंतु सगळे वेदमंत्र हे विभिन्न आहेत, वेगळं वेगळं काहीतरी सांगतात. नैको मुनिर्यस्य मतम प्रमाण. मुनी जे आहेत, ऋषी जे आहेत, हे प्रत्येक ऋषी प्रत्येक मुनी वेगळंच काहीतरी सांगतात, त्यांच्यात एकमत नाही आहे. नैको मुनिर्यस्य मतम प्रमाण. धर्मस्य तत्व निहितम गुहाया. धर्माचं जे तत्व आहे ते अत्यंत गुह्य म्हणजे अत्यंत गुप्त आहे, न समजणार आहे. मग अशा वेळी सामान्य मनुष्यानं करायचं काय? सामान्य मनुष्यानं काय करायचं तर त्यांनी सांगितले की महाजनो येन गतस्स पंथः. ज्या मार्गाने संत गेले त्या मार्गाने चाला. धर्म आपण धर्माप्रमाणे आचरण करायचं आहे, धर्माच्या आधारानं आपण जगायचं आहे.
धर्म जसं सांगेल तसं आपण वागायचं आहे. परंतु धर्म हा संतांच्यावर अवलंबून आहे. तुकाराम महाराज ज्या मार्गाने गेले, तुकाराम महाराज ज्याप्रमाणे वागले तो धर्म आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्याप्रमाणे वागल्या, त्यांचं जीवन जसं होतं तो धर्म आहे. परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं जीवन बघा, ते ज्याप्रमाणे जगले तो धर्म आहे. धर्म त्या संतांच्या आधारानं जगत असतो आणि आपण धर्माच्या आधारानं जगायचं. म्हणून ज्या संतांनी ह्या 24 गुरूंच्याकडून ज्ञान घेतलेलं आहे आणि आपल्या जीवनाचं सार्थक केलेलं आहे, हे जन्माला येताना मनुष्य म्हणून जन्माला आलेले आहेत. परंतु ज्यावेळी त्याने अवतार समाप्ती केली त्यावेळा परमेश्वरामध्ये ते एकरूप होऊन गेलेले आहे. या 24 गुरूंच्या ज्ञानानं त्यांनी आपलं जीवन सार्थक करून घेतलेलं आहे मनुष्य जन्माचं. म्हणून जोपर्यंत आपलं आयुष्य आहे, कारण मृत्यू हा प्रत्येक वेळी प्रत्येकाला येणारच आहे, मृत्यू थांबणारा नाही आहे. एकमेव सत्य मृत्यू आहे. जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्ममृतस्य च तस्मात् अपरिहार्यते न त्वं शोचितुमर्हसि. गोपाळकृष्ण अर्जुनाला सांगतात भगवद्गीतेमध्ये. जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्ममृतस्य च. जो जन्माला येणार आहे तो निश्चितपणानं मरणार आहे आणि जो मरणार आहे तो निश्चितपणानं जन्माला येणार. म्हणून तस्मात अपरिहार्यते, मृत्यू हा अपरिहार्य आहे. न त्वं शोचितुमर्हसि, तुम्ही दुःख करू नका. परंतु कुणीतरी आपल्याला मर असं म्हटलं की आपल्याला लगेच वाईट वाटतं. अरे वाईट काहीतरी बोलू नकोस असं आपण म्हणतो. परंतु मृत्यू हाच एकमेव सत्य या पृथ्वी तलावर आहे. याला मृत्यूलोक असं म्हणतात. ज्याला जो जन्माला आलेला आहे तो निश्चितपणानं मरणार. ज्ञानेश्वर माऊली अत्यंत गोड चिंतन करतात. जे उपजे ते नासे, जे नासे ते पुनरपी दिसे, ते घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. घटिका यंत्र जसं फिरतं तसं हे मृत्यू होणार, पुन्हा जन्माला येणार. जन्म मृत्यूचा ही जी परंपरा आहे ही अखंड चालू आहे. म्हणून जन्माला आपण मनुष्य म्हणून आलोय, मनुष्य म्हणून जगावं आणि मरताना मनुष्य म्हणून मरावं. याकरता या 24 गुरूंच्या ज्ञानाची आवश्यकता आहे. कारण जे उरावं असं आपल्याला वाटतं ते कधीही उरत नाही. आपल्याला असं वाटतं की आयुष्य उरावं, आयुष्य उरावं. परंतु आयुष्य कितीही उरावं 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 असं आपल्याला वाटलं तरी आयुष्य उरत नाही. आयुष्य सरतं, आयुष्य संपून जातं आणि एक वेळ काळ येतो आणि आपल्याला घेऊन जातो. त्या क्षणी आपल्याला जावं लागतं. त्यानंतर एक क्षण सुद्धा आपल्याला वाढवून मिळणार नाही. आणि जे सरावं असं आपल्याला वाटतं ते कधीही सरत नाही, ते उरत असतं, ते दुःख असतं. दुःख सरावं असं आपल्याला वाटतं, परंतु दुःख सरत नाही, तर दुःख उरत असतं. कारण प्रपंच हाच मुळात दुःखाला कारण आहे. आणि सुख कुठं आहे तर सुख वसे तुझे पायी, मज ठेवी तये ठाई, संत सांगतात. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, तिथं सुख आहे. ते सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर या 24 गुरूंच्या ज्ञानाची नितांत आवश्यकता. हे गुरु आपल्याला काय सांगतात? मनुष्य जीवनाची उन्नती कशी होईल, मनुष्य जीवनाचा अधःपात होऊ नये, मनुष्य जीवनाचं सार्थक व्हावं, याकरता या प्रत्येक गुरु आपल्याला अतिशय तळमळीनं ज्ञान देण्याचा प्रयत्न करतायत. भगवान दत्तात्रय यदुराजांना एक 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 गुरु सांगतायत. आपण 12वा गुरु भृंग म्हणजेच मधुकर, म्हणजे भ्रमर आणि मधुमाशी यांचा विचार, यांचं ज्ञान, या ज्ञानाचं चिंतन आपण मागच्या भागामध्ये केलेलं आहे. काही लोकांनी थोड्या कमेंट केलेल्या आहेत, प्रत्यक्ष काहींनी विचारणा केलेली आहे. म्हणून थोडंसं या ज्ञानाबद्दल मी बोललेलो आहे. पुढच्या भागामध्ये आपल्याला भगवान दत्तात्रयांचा 13वा गुरु जो हत्ती आहे
हा हत्ती भगवान दत्तात्रेयांना काय ज्ञान देतो आणि त्या ज्ञानाचा मानवी जीवनामध्ये किती उपयोग आहे, काय आवश्यकता आहे त्या ज्ञानाची, याचा विचार आपण करूया. सर्वजण ऐकता आहात, खूप आनंद होतो. प्रत्यक्ष भेटून पण तुम्ही सांगता. खरोखर मी तुमचा सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे. अशाच प्रकारे याचं चिंतन करा. हा विचार खूप महत्वाचा आहे. आपले जे जवळचे लोक असतील, जे दत्तभक्त असतील किंवा ज्याला याबद्दल अत्यंत प्रेम असेल, अशा लोकांना शेअर करा. काही शंका असेल तर कमेंट करा. माझ्या मर्यादित ज्ञानानं मी जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करेन. आपल्याला आपण सर्वांनी मिळून या 24 गुरूंच्या ज्ञानाचा विचार करूया, त्याचं चिंतन करूया, त्याचा अभ्यास करूया. या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो आणि पुढच्या भागामध्ये भगवान दत्तात्रेयांचा जो 13वा गुरु आहे हत्ती, तो हत्ती काय ज्ञान देतो त्याचा आपण विचार करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.